नागपूरच्या गाजलेल्या युग चांडक प्रकरणी न्यायालय आरोपींना गुरुवारी शिक्षा सुनावणार आहे। न्यायालयानं आरोपींना फाशीची शिक्षा द्यायची की जन्मठेप याबद्दल बचाव आणि सरकारी पक्षाचं मत जाणून घेतलं आणि आता गुरुवारी सकाळी 11 वाजता शिक्षेबाबत न्यायाधीश निर्णय देणार आहेत। 2 दिवसांपूर्वी ईडीनं छगन भुजबळांच्या विविध संपत्तींवर छापे मारले होते। या छाप्यात कोट्यवधी रुपये ईडीला मिळाले आहेत। ही रक्कम इतकी प्रचंड आहे की 2 दिवसांपासून पैसे मोजण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे या संपत्तीचा नेमका आकडा अजूनही समोर येत नाहीये। लवकरच ईडी याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे। छगन भुजबळांवरील कारवाई सूडबुद्धीनं होत नसून कायदा त्याचं काम करतोय असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे। कायद्याची एक पद्धत असते, त्या पद्धतीनं काम सुरू असावं असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे। ते औरंगाबादमध्ये बोलत होते। सुनील तटकरे आणि अजित पवारांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली। समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। महानंदासंदर्भात भेट घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येते। महानंद सहकारी उसरींची परतफेड न केल्यामुळे त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे। महानंदचे 180 दूध संघ सदस्य आहेत। राज्यात सौर ऊर्जा आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करण्यात सरकारला यश आलं आहे। त्यामुळे येत्या 6 महिन्यात इतर राज्यांना वीज विकणारं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण होईल असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। राज्यातील ज्या सहकारी बँकांवर 2006 पासून प्रशासक नेमण्यात आले आहेत त्या बँकांच्या संचालक मंडळाला पुढील 10 वर्ष सहकारी बँकांच्या निवडणूक लढवण्यास राज्य सरकारनं बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात झाली आहे। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील संचालकांना संचालकपद रद्द का करू नये अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनीला दिलेला भूखंड राज्य सरकारनं परत घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। कोणताही विचार न करता सरकारनं घाई गडबडीत हेमा मालिनीला भूखंड दिल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे। राज्यातील अंगणवाड्यांसाठीही यापुढे अभ्यासक्रम असणार असल्याचं बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे। अंगणवाड्यांमध्ये पोषण आहारासोबत आता अभ्यासक्रम असणार आहे। लहानपणापासूनच मुलांना अभ्यासाची गोडी लागावी यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नुकतेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्यात वाढत असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात सरकारनं ताशेरे ओढले आहेत। मात्र असं असलं तरी नागरिकांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे। तसंच शनी शिंगणापूर प्रकरणी परंपरा बदलण्याचं आवाहनही अण्णांनी केलं आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ऑफिससमोर एका शेतकऱ्यानं विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। संतोष निकम असं या शेतकऱ्याचं नाव आहे। तो कर्जत तालुक्यातील अंबिजळ गावचा राहणारा आहे। जमीन बुडाल्याची तक्रार घेऊन संतोष अण्णांकडे आला होता। पालघरमध्ये झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसचे माजी मंत्री नारायण राणे यांनी भाजप आणि शिवसेनेवरती हल्लाबोल केला आहे। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराबाबत शिवसेना दुतोंडी भूमिका घेत असल्याची टीका राणेंनी शिवसेनेवर केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या गावात पोलिसांच्या घरात चोरी होत असल्यानं गृह खातं किती सुरक्षित असल्याचा सवाल मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे। दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत 2 लाख शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे। शेतकरी शेतमजूर कृती समितीच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेली ही याचिका न्यायालयानं स्वीकृत केली आहे। बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौर बंगल्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया कागदी घोड्यांमध्ये अडकण्याची शक्यता आहे। स्मारकासाठी महापौर बंगला देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचं महापालिकेला पत्र आल्याचं आयुक्त अजय मेहता यांनी स्पष्ट केलं आहे। महापौर बंगला संबंधित ट्रस्टकडे देण्यासाठी प्रस्ताव पारित करावा लागेल असं आयुक्त मेहता यांनी स्पष्ट केलं आहे।
मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर वाढणार आहेत. महापालिकेच्या सादर झालेल्या बजेटमध्ये कच्च्या तेलावरील जकात कर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. 37,052 कोटींच्या या बजेटमध्ये विकास कामांसाठी 12,874 कोटी तर आरोग्यासाठी 3,693.24 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सूरज परमार आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या 4ही नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत 17 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण आणि हनुमंत जगदाळे या 4ही नगरसेवकांना काल कोर्टात हजर करण्यात आलं. विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी होणार आहे. नाशिक शहरातून पुन्हा एकदा मुंबईसाठी एअरलाईन्सची सेवा सुरू होणार आहे. 27 मार्चपासून दिवसातून 2 वेळा ही सेवा देण्यात येणार आहे. ATR 2600 हे नवीन विमान नाशिककरांच्या सेवेत रुजू होणार आहे. या विमानातून 72 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. न्हावा शेवा शिवडी म्हणजेच MTHL सागरी लिंक प्रकल्पाचा खर्च 10,000 कोटी रुपयांवरून वाढून आता 18,000 कोटींवर गेलाय. गेल्या काही वर्षात प्रकल्पाला झालेला विलंब, भर समुद्रात स्टीलचे खांब उभे करण्याचा निर्णय यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढलाय. तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या गॅसचं वजन करत नसाल तर आता ते करत जा, कारण तुमच्या घरात येणाऱ्या सील पॅक गॅसचं वजन वजनापेक्षा कमी देऊन तुमची फसवणूक केली जाते. राज्यातील समुद्रकिनारे पुरेशा सुरक्षेअभावी मृत्यूचे सापळे बनत चालले असल्याचं चित्र सध्या घडत असलेल्या विविध अपघातावरून दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातल्या पिरवाडी या 4.5 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. मात्र या किनाऱ्यावरही पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे गेल्या काही वर्षात 25 लोकांचा बळी यात गेलाय. पुण्यातील रुपी सहकारी बँकेतील आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारापोटी 1.490 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश सहकार खात्यानं दिले आहेत. बँकेचे संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. सहकार कायद्याच्या कलम 88 नुसार बँकेतील गैरव्यवहारांची चौकशी सुरू होती. भ्रष्टाचाराला लगाम लावण्यास सरकार अपयशी ठरत असेल तर कर भरायचा की नाही हे सर्वसामान्य नागरिकांनी ठरवावं असं परखडमत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं व्यक्त केलं आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळात मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे मत व्यक्त केलं आहे. दुष्काळी निधीतून वगळलेल्या कापसाच्या पिकाला अनुदान द्यावे या मागणीसाठी धुळे जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे सहकार आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाहनाचा ताफा अडवला. कार्यक्रमाला जात असताना धुळे दोंडाईच्या नंदुरबार महामार्गावरील विखरण गावाजवळ कार्यकर्त्यांनी वाहनांचा हा ताफा अडवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात सीड पार्क उभारण्याची घोषणा केल्यानंतर अखेर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून सीड पार्क उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. जालन्यातील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली होती. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना राज्य बँकेनं विक्रीस काढल्यानं परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. हा कारखाना मागील 4 वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना वाचवा, शेतकरी जगवा अशी आर्त हाक मारली आहे. सांगली महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा वाद निर्माण झाला. काँग्रेसचे उमेदवार हारून शिकलगार यांनी वेळेत अर्ज न भरल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. घड्याळाचे काटे फिरवून वेळ बदलण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला आहे. खेड दापोलीच्या हद्दीवरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सुखदरच्या भवानी देवीची यात्रा नुकतीच पार पडली. विविध जाती धर्माच्या ग्रामस्थांनी या यात्रेला हजेरी लावली. भवानी मातेचा हा यात्रोत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात येतो. ऑटो एक्सपो शो 2016ला आजपासून दिमाखात नॉयडा इथे सुरुवात झाली. या शोमध्ये 80 पेक्षा अधिक मॉडेल्स लॉन्च होणार आहेत. जगवार लँड रोव्हरची पेट्रोल पॉवर्ड स्पोर्ट्स कार जगवार XE दिमाखात लॉन्च झाली. कतरिना कैफनं या गाडीचं लॉन्चिंग केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.